स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करते कैरीचं सरबत। याआधी पण मी कैरीचं सरबत बनवून शेअर केलंय। नेहमी मी कैरीचं सरबत सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते। आताही तशाच प्रकारे मी कैरीचं सरबत करत आहे। इथे साखर न वापरता धाग्यावाली मिश्री खडी साखर वापरत आहे। 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, पाव किलोपेक्षा जास्त आहेत आणि धाग्यावाली ही खडी साखर आहे। ही खडी साखर थंड गुणधर्माची आहे, त्यामुळे मी या सरबतात ही वापरत आहे। आणि धाग्यावाली खडी साखर आहे आणि 2 कैऱ्या आहेत, यांचं मी सरबत करणार आहे। यावेळेला मी साल काढून सरबत करणार आहे आणि गाळणार नाही आहे। मी नेहमी सरबत करण्याची सोपी पद्धत करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून सरबत पण सोप्या पद्धतीने व्हावं, सत्वही राहावे। कैरी ही थंड असते, उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं सरबत अगदी शरीरासाठी थंडावा प्रदान करत असतं। आता मी कैरीचं सरबत करत आहे, त्यासाठी दोन्ही कैऱ्यांचं साल काढून घेत आहे। दोन्ही कैऱ्यांचं साल काढलं, देठ कापून घेतलं आणि आता याचे जाड बारीक असे तुकडे करून घेत आहे। अगदी रफली असे तुकडे करायचे आहेत, छोटे मोठे तुकडे असले तरी चालणार आहे। फक्त आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, कैरीचे तुकडे किती भरतात एका भांड्यामध्ये, त्यासाठी आपण कैरीचे तुकडे करून घेत आहे। आणि ही अशी अगदी स्वच्छ अशी कोय निघालेली आहे, कोयला अजिबात काही गर राहिलेला नाही। आणि ही जाड खडी साखर जी होती ती मी थोडी थोडी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे। ह्या एका भांड्याच्या प्रमाणाने मी सर्व कैरीच्या फोडी मोजलेल्या आहेत। हेच भांडं मी सर्व प्रमाणासाठी वापरणार आहे। ह्याच भांड्याने मी साखर पण घेणार आहे, पाणी पण घेणार आहे। ही जी जाडसर कुटलेली खडी साखर आहे ही मी या भांड्यामध्ये प्रमाणासाठी काढून घेत आहे। ज्या भांड्यात मी कैरी मोजली त्याच भांड्यामध्ये खडी साखर घेतलेली आहे। असं भांडं भरून खडी साखर घेतलेली आहे। आपण चवीनुसार गोड कमी झालं असं वाटलं तर नंतर खडी साखर टाकू शकतो, किंवा गोड जास्त झालं तर अर्धा लिंबू पिळू शकतो। खडी साखरेमध्ये मी पाणी घालून ठेवत आहे, त्याच भांड्याने एक भांडं पाणी घातलेलं आहे। पूर्ण विरघळत नाही खडी साखर, पण जेवढी विरघळेल तेवढी, त्यासाठी पाणी घालून मिक्स करून ठेवलेलं आहे। आणि इतर सरबताची आपण तयारी करूयात। आता इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे आवडीप्रमाणे, थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 लिंबू किंवा 1.5 लिंबू, ग्रीन फूड कलर घेतलेला आहे। लिंबाचं मी पातळ असं साल काढून घेत आहे। पातळ सालामुळे खूप छान असा फ्लेवर येतो सरबताला। मात्र हे साल अगदी काळजीपूर्वक काढायचं आहे। लिंबाचा पांढरा भाग येता कामा नये। अगदी अद्धर असं हे साल काढलेलं आहे, फक्त पिवळा पार्ट असा घेतलेला आहे आणि तो मी आता सरबतात टाकत आहे। त्यानंतर आल्याचं पण साल काढून कापून घ्यायचं आहे, आलं स्वच्छ करून घ्यायचं आहे। आल्याचं साल काढलं आणि बारीक फोडी करून घेत आहे। त्याही कैरीमध्ये टाकून घेतल्या। त्यानंतर आता एका लिंबाचा मी रस काढून घेत आहे। रस वेगळा काढत आहे, जेणेकरून बिया सरबतात जायला नको। इथे मी 1 लिंबू वापरलेला आहे, त्यानंतर चवीनुसार अजून अर्धा लिंबू टाकणार आहे। 1 ते 1.5 लिंबू या सरबताला लागतो। अशा प्रकारे रसामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे, एकही बी जाऊ द्यायची नाही, नाहीतर आपलं सरबत कडू होईल। लिंबाच्या बिया खूप कडू असतात, त्यामुळे बिया काढून घ्यायच्या आहेत। आता ह्या सर्व फोडी मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे। हे सरबत मी गाळणार नाही, पण सरबतामध्ये बारीक बारीक कैरीचे जे कण लागतात खूप छान लागतात ते। अशा प्रकारे थोडंसं जाडसर आहे अजून, तर यामध्ये मी जे खडी साखरेचं पाणी होतं ते थोडंसं घालत आहे। अशा प्रकारे कैरीची छान प्युरी तयार झालेली आहे। थोडी प्युरी मी काढून घेत आहे आणि यामध्ये जे विरघळले नाही ते खडे मी यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे।
आता ही थोडी भिजलेली खडीसाखर असल्यामुळे ही मिक्सरमध्ये छान बारीक होते. मोठे खडे असल्यामुळे खडीसाखर विरघळायला वेळ लागतो. ती आता मी कैरीबरोबर बारीक करत आहे. पाण्यामध्ये भिजल्यामुळे खडीसाखरही खूप छान बारीक झाली. मिक्सरलाही लोड आला नाही. आता ही सर्व प्युरी आधी केलेली आणि नंतर केलेली प्युरी मी एकत्र करत आहे. कारण मला ह्याच भांड्याच्या प्रमाणाने पाणी पण घ्यायचं आहे. ज्या भांड्याने मी कैरी घेतली त्याच भांड्याने मी पाणी घेत आहे. पण आता हे सरबत थोडं जास्त होणार आहे म्हणून मी भांडं बदलून घेत आहे. जवळजवळ 10 ते 12 ग्लास मोठे ग्लास असं हे सरबत बनतं ह्या प्रमाणामध्ये. त्याच भांड्याने मी आता पाणी घेत आहे. मला जवळजवळ 5 भांडी पाणी लागलेलं आहे इथे. प्रमाणानुसार केल्यास चव अगदी छान येते. अशा प्रकारे मी कैरीच्या ह्या प्युरीमध्ये 5 भांडे पाणी घातलेलं आहे. हे सरबत जेवढं पातळ तेवढं छान लागतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण ह्याच भांड्याने करा. ह्याच भांड्यात मी कैरी मोजली, ह्याच भांड्यात मी साखरही मोजली आणि ह्याच भांड्याच्या प्रमाणाने पाणी घेतलं. त्यानंतर पुदिना थोडा कापून घालत आहे. आणि थोडं काळं मीठ संसळखार 1 टीस्पून घेतलेलं आहे. आणि आपलं साधं मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मी इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे. त्यानंतर फूड कलर इथे मी टाकत आहे. मी एरवी जेव्हा सरबत करते तेव्हा फूड कलर वापरत नाही, पण काही प्रोग्राम असला वगैरे त्यावेळेला फूड कलर जरूर वापरावा. छान टेम्पटिंग असा कलर येतो, टेम्पटिंग असं सरबत तयार होतं. त्यामुळे थोडासा कलर वापरायला काही हरकत नाही कधीतरी. त्यानंतर ह्या सब्जा बी आहेत, ह्या भिजवून ठेवलेल्या होत्या त्या घालत आहे आणि व्यवस्थित ढवळून घेत आहे हे सरबत. हे सरबत गाळण्याची अजिबात गरज नाही. यामध्ये जे कैरीचे थोडे थोडे दाणे लागतात ते खूप छान लागतात. आता इथे मला थोडा अर्धा लिंबू पिळावासा वाटला, कारण मी चव घेतली तर मला अर्ध्या लिंबाची गरज वाटत आहे. कैरीच्या आंबटपणानुसार लिंबाचं प्रमाण होत असतं. कैरी जास्त आंबट असेल तर 1 लिंबामध्येही सरबत होतं. अशा प्रकारे छान असं थंडगार सरबत तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये हे थंडावा प्रदान करणारं असं छान कैरीचं सरबत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.